की नुरा कुस्ती आहे. आता मला सांगा, नुरा कुस्ती आधीच जर बक्षीस 2 नंबरचं घेतला असेल तर कुस्ती करायची कशी? किंवा अगोदरच पैलवान पडला त्याला पाडायचा कसा? तर युवराज कुस्ती मारायची, पाठ टेकवायची, छाताडाव बसायचं आणि हात वर करायचा आणि सांगायचं मी जिंकले म्हणून. अशी कुस्ती राहुल दादा तुम्हाला जिंकायची, एवढं लक्षात ठेवा. 92,000 कुस्ती तुम्ही मारली म्हणून तुला एवढं लक्षात ठेवायचं. लाडक्या बहिणींची काळजी करू नका, 3,000 रुपये मिळणार आहेत आणि यांनाही माहित आहे की सगळ्या गावातून लुटलेले पैसे आम्हाला द्यायला आहेत ती. आणि त्या चर्चेतनं पैसे दिले म्हणून मतं टाकणारी माणसं महाराष्ट्रामध्ये नाही आहेत. या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अनेक लढाई झाल्या. आम्हीही काँग्रेसच्या विरोधात लढलो, आज काँग्रेसच्या बरोबर आहे. आणि योगायोगानं छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचाराच्या निमित्त आमचा पीएन साहेबांच्या बरोबर योग आला. दुस्तीला पीएन पाटलांच्या सारखा माणूस नाही, राजा माणूस नाही आहे, पण एक दुस्ती होती. म्हणून ज्या दिवशी त्यांच्या घटना घडली त्या दिवशी पहिला शॉक आम्हाला वाटला. काल माझ्या सभेमध्ये माझे मित्र संजय पवार जिल्हा प्रमुख यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सामान्यातल्या माणसाला सन्मानानं पदावर बसवण्याचं काम या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्वातंत्र्यानंतर कोणी जर केलं असेल तर ते फक्त पीएन पाटलांनी केलं. मित्र, लक्षात ठेवा. तुम्हाला एक चांगली बातमी सांगतो, 288 एकूण मतदारसंघ आहेत, त्याचा पहिला निकाल राहुल पाटलांचा जाहीर होणार आमदार म्हणून. लक्षात खोल. लबाडाचं जेवण, लबाडाचं जेवण नुसतं देतोच म्हणते, द्यायची तर पत्ताच नाही. अरे पण गडी शाळेला नाही म्हणतो, जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालाय, ह्याच्या पुढे काय व्हायचं? आणि आता मंत्री होईल. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. मला आल्यानंतर एका गोष्टीचा आनंद वाटला. पहिलवान तुम्ही लय भारी बोलला. तुम्ही सांगितलं काय की नुरा कुस्ती आहे. आता मला सांगा, नुरा कुस्ती आधीच जर बक्षीस 2 नंबरचं घेतला असेल तर कुस्ती करायची कशी? किंवा अगोदरच पैलवान पडला त्याला पाडायचा कसा? आणि तुम्ही सांगितलं काटामोड. तुमच्याच भागामध्ये, तुमच्या मतदारसंघामध्ये युवराज पाटील हा माझा लाडका पैलवान, कारण मी राष्ट्रीय तालीम संघात काम केलेलं आहे. आणि ज्या वेळेला दिल्लीच्या पैलवानला सतपालला पहिल्यांदा पाडलं, दादुमा दमले त्यावेळेला, आणि युवराजला तयार करून बाळ गायकवाडांनी कुस्तीला पाठवलं आणि पहिली कुस्ती जिंकली. आणि त्या टायमाला ते काय म्हटले की मी माझी पाठ टेकली नाही, तक्रार केली, बरोबर ना? तर बाळ गायकवाडने सांगितलं दुसरी कुस्ती लावली तर युवराज कुस्ती मारायची, पाठ टेकवायची, छाताडाव बसायचं आणि हात वर करायचा आणि सांगायचं मी जिंकले म्हणून. अशी कुस्ती राहुल दादा तुम्हाला जिंकायची, एवढं लक्षात ठेवा. समोरच्या पैलवानाच्या छाताडाव बसायचा, हात वर करायचा, मग सांगायचं मारलं. 92,000 कुस्ती तुम्ही मारली म्हणून तुला एवढं लक्षात ठेवायचं. मित्र, महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींची काळजी करू नका, 3,000 रुपये मिळणार आहेत आणि यांनाही माहित आहे की सगळ्या गावातून लुटलेले पैसे आम्हाला द्यायला आहेत ती. रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत लाडकी बहीण असं चाललंय. पण त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, एका घरामध्ये संध्याकाळी जेवायला बसल्यानंतर त्या घरातले आई वडील असतील, त्या घरातला भाऊ असेल, त्या घरातली बहीण असेल, ही सगळी एकत्र जेवायला बसतात, तेव्हा चर्चा होती. आणि त्या चर्चेतनं पैसे दिले म्हणून मतं टाकणारी माणसं महाराष्ट्रामध्ये नाही आहेत. लक्षात ठेवा मित्र. या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अनेक लढाई झाल्या. आम्हीही काँग्रेसच्या विरोधात लढलो, आज काँग्रेसच्या बरोबर आहे. चंद्रदीप नरकेला 10 वर्ष पीएन साहेबांच्या विरोधामध्ये प्रचाराच्या जाहीर सभा करणारा आम्हीच होतो. आणि योगायोगानं छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचाराच्या निमित्त आमचा पीएन साहेबांच्या बरोबर योग आला. आणि जवळजवळ मी एक 4-5 दिवस त्यांच्याबरोबर फिरलो आणि म्हणलं तर दुस्तीला पीएन पाटलांच्या सारखा माणूस नाही, राजा माणूस नाही आहे. आम्हाला काय पीएन साहेबांनी काय दिलं नाही आहे किंवा आम्हीही त्यांना काय दिलं नाही आहे, पण एक दुस्ती होती. म्हणून ज्या दिवशी त्यांच्या घटना घडली त्या दिवशी पहिला शॉक आम्हाला वाटला. काल माझ्या सभेमध्ये माझे मित्र संजय पवार जिल्हा प्रमुख यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. खरोखर पाणी येण्यासारखा एक माणूस होता, तुमच्या सगळ्यांच्यातनं निघून गेला. सामान्यातल्या माणसाला सन्मानानं पदावर बसवण्याचं काम या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्वातंत्र्यानंतर कोणी जर केलं असेल तर ते फक्त पीएन पाटलांनी केलं. मित्र, लक्षात ठेवा. नोकऱ्या लावणं हे तर त्यांचं वैशिष्ट्य होतं. मला नेहमी म्हणायचे की विजयराव, माझा पराभव जेव्हा होतो तेव्हा मी माझा पराभवच करून घेतो की समोरच्या माणसाला आम्हीच मोठं करतो आणि त्यामुळं पराभव होतो. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही दुरुस्त केल्यानंतर माझ्या विजयाची सुरुवात झाली. कशा पद्धतीने विजय झाला? कारण आम्ही ज्यावेळेस शाहू महाराजांचा दौरा केला की जेवण झालं की अर्धा तास शाहू महाराजांना आम्ही विश्रांती द्यायचं, त्यांच्या वयाच्या मानानं विश्रांती द्यायचं. आणि पीएन साहेबांनी आम्ही दोघं खुर्ची टाकून गप्पा बसायचं. खाडेसाहेब त्यावेळेला असायचे आमच्यावर नेहमी, बाबासाहेब देवकर होते. आणि आज
PM साहेबांचं राहिलेलं जे स्वप्न आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. काही म्हणतात काय सांगतात याच्याकडे तुम्ही जाऊ नका. राहुलला पहिली सभा जी वडिंग्यातली घेतली, अरे बापरे केवढी मोठी सभा. मी तुम्हाला आज सांगतो 2 दिवस आम्हालाही राजकारणी माणसाला बसत नाही म्हणून आम्ही पोलीस खात्याकडनं रिपोर्ट घेत असतो काय होतंय आणि काय नाही. तुम्हाला एक चांगली बातमी सांगते, 288 एकूण मतदारसंघ आहेत, त्यातला पहिला निकाल राहुल पाटलांचा जाहीर होणार आमदार म्हणून लक्षात ठेवा. मताधिक्य किती आहे ते दिसतंय. काल योगायोगाने मी गगनबावड्याला सभेला निघालेलो होतो आणि रस्त्यावरची सगळी पोस्टर बघितली आणि त्यावर चंद्रदीप नरकेने लिहिलंय, अजून मी दमलो नाही. आम्ही तर कुठं दमलोय, तू आमच्याशी गद्दारी केली, तुला काढल्याशिवाय आम्ही थांबतोय इथं. काँग्रेसचं स्वप्न आमदार करणं आहे, काँग्रेसचं स्वप्न PM साहेबांचं स्वप्न साकार करणं आहे, आमचं स्वप्न गद्दारला गाडणं आहे. मित्र लक्षात ठेवा. ज्या ज्या जागेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना ज्यांनी 40 लोकांनी आणि 15 खासदारांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना हे संपवण्याचं काम करायचं आपल्याला आहे. आज विचार केला तर राहुल गांधी असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, बाळासाहेब थोरात असतील, ही मंडळी पायाला भिंगरी बांधून सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. का तर उद्याला आपल्याला महाराष्ट्र अडचणीत आहे, लक्षात ठेवा. अहो हिने ही पार म्हणजे विधानभवन पण ठेवतील, ती पण इकून टाकतील. असली माणसं सगळे अशी येऊन बसतात, सगळी घरच भरायची. आता चंद्रदीप नरके सांगतात मी एवढा कोटीचा विकास निधी आणला, तेवढा कोटीचा आणला, 100 कोटीचा. अरे तू आमदार नाहीस, तू सत्तेत आहे, निधी कुठला आणलास तू? यादी का नाही ये की वाकरवीच्या हॉस्पिटलवर मी पण येतो की. खोल अगदी लबाडाचं जेवण नुसतं देतोच म्हणते, द्यायची तर पत्ताच नाही. अगदी बरोबर. हे तोंडात आहे की नाही, हे प्रत्येकाच्या मनामध्ये येते. म्हणून मी सांगितलं की परंपरा सांगायची झाली. मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला पहिला आम्ही जर निर्णय घेतला असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय बंटी पाटलांच्या नेतृत्वाने आम्ही म्हटलं पहिल्यांदा तुम्ही राहुलला मोकळं सोडा, राहुल पहिला मतदारसंघामध्ये फिरू देत, त्यांना कसं जायचं तसं जाऊ देत, कुणाच्याही घरात जाऊ देत, भेटू देत. ही खाड्यांच्या सारखी जी PM पाटलांच्यावर एक 7-8 मंडळी जी आहेत बरोबर, त्यांना सगळं माहीत आहे PM साहेब कुठं जायचे, कुठं बसायचे, कोण त्यांचे मित्र आहेत, काय आहेत. त्यांनी सगळ्यांनी बरोबर एक महिनाभर त्यांची ओळख करून दिली मतदारसंघाची. अरे पण गडी शाळेला नाही म्हणतो, जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालाय, ह्याच्या पुढं काय व्हायचं आणि आता मंत्री होईल. साहेबांचा नंबर लागणार, ह्यांचा नंबर लागेल. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये फिरत असताना विकासाच्या कामावर आपण जर विचार बोलायला गेला तर PM पाटलांचा एक स्वभाव होता की आमच्यात बंटी पाटलांनी PM पाटलांच्या जवळ माझे दोन्ही मित्र आणि जास्त करून माझ्या आणि बंटी पाटलांची जास्त सलगी. तर बंटी पाटील काय म्हणायचे, मी एवढं खोपाट गेलं तर बोंबलं सगळ्या गावावर सांगतोय, पण PM पाटील कधी सांगणार नाहीत. मी एखाद्याच्या घराला 100 खापऱ्या घातल्या तर मी सांगणार 1000 खापऱ्या घातल्या म्हणून. पण PM पाटील आरशीचे घर बांधलं तर त्या घरात गेले तरी म्हणणार नाही की हे घर मी मला बांधलं, हे माझ्या बांधवाचं घर आहे, ते मी बांधणं माझं कर्तव्य होतं आणि मी ते पूर्ण केलं, असं PM साहेबांच्या मनामधला एक मोठेपणा होता. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये फिरत असताना प्रत्येक गावागावामध्ये गेल्यानंतर काल बघितलं, काल गगनबावड्यामध्ये एका जागेला कोपऱ्याला कुठं सुद्धा काय म्हणजे माणूस शिल्लक ठेवला नाही. काल प्रत्येक गटातटाची माणसं लोकांचे प्रवेश आणि चांगल्या पद्धतीची वागणं केली. आता काही माणसं कुचक्यापणानं आदनमधनं माणसं उभा करून काय तर बोंबाबोंब करतात, पण ते पालापाचोळ्याला कोणी विचारणार एवढं लक्षात ठेवा. वारं जोरात सुटलं. आता राहुल दादाचं वारं एवढं जोरात सुटलंय की लढत पण आता म्हणता येत नाही. हिने काटा मोड करा म्हणून सांगितलं, तो करणार, तो मतदारसंघ करणार. पण मित्र हो, माझं म्हणणं असं आहे की चंद्रदीप नरकेंचा पराभव करायचा नाही आहे, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभूत करायचा नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये देऊन ज्या पद्धतीनं आमदार विकत घेतले गेले, त्या आमदारांचा पराभव करणं हे तुमचं आणि आमचं कर्तव्य आहे मित्र. अरे घरामध्ये काम करणारा एखादी भगिनी असेल, मग शेताचं भांगलाचं काम असू दे, स्वतःच्या कुठं तर कष्टाचं काम असू दे, एखादा बांधव असेल, तो एखाद्या नोकरीला जाणारा माणूस असेल, डेअरीमध्ये काम करणारा एखादा मुलगा असेल, तर 1-1 रुपयानं आपण पैसे गोळा करतो आणि घरामध्ये चांगला उत्सव साजरा करतो, चांगला सण साजरा करतो. आणि आज आपण 1-1 मतानं आमदार निवडून देतो आणि ते आमदार फोडले जातात, त्या आमदारांना विकत घेतलं जातं. अहो नवा पक्ष आम्ही उभा केला, आमचे चिन्ह
अहो बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला, धनुष्यबाण चिन्ह केलं. 1995ला पहिली सत्ता शिवसेनेची आली, त्यावेळेला सोन्याचा धनुष्यबाण आई अंबाबाईच्या चरणी अर्पण केला आणि महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन केलं. जरा उद्धव साहेबांचा स्वभाव वेगळा आहे हो. उद्धव साहेबांच्या अंगामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्यासारखा गुण पाहिजे होता. बाळासाहेब ठाकरे असलं काय सांगत नव्हते, सांगायच्या आधीच माणसं त्याचा कलाम करून यायची. एक खोपकर म्हणून एक फुटलेला होता ठाण्यामध्ये, त्यावेळेस त्याला मारला तर मारलाच. काय आयुक माया काय करायचं ते करू दे, मी कोणाला भीतच नाही कधी. पण त्यावेळेला बाळासाहेबांनी स्वतःची सत्ता असताना ठाण्याच्या सगळ्या नगरसेवकांना राहुलदादा राजीनामा द्यायला लावला. 2 वर्ष त्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा सदस्य नव्हता. काय गरज होती हो सत्ता असताना सोडायची. पण उद्धव साहेब म्हणते असू दे, आम्हाला स्वतः सण होत नाही. मग आम्हीही केलं. प्रकाश आंबेडकर फुटला, त्या घराच्या काचा फोडल्या, त्याचं ऑफिस फोडलं, त्याला रस्त्यावर फिरू दिलं नाहीये. पण तुमच्या इथं काय झालं की ते बिन पावणारं पोरग पाण्यात निघून गेलं आई की सारखे जाते पाण्यात पाय ठेवते, ठेवू का नको, ठेवू का नको, जाऊ का नको, जाऊ का नको. त्यात ते चंद्रदीप अडकलेलं होतं. उद्धव ठाकरेला सोडू तर येईन काय, आमदार होईन काय नाही. एकनाथ शिंदेचा पैसे घेऊन पुढे गेलो तर माणसं मतं देतील काय नाही. रोज रात्रभर झोपायचं, सकाळी विचार करा, निर्णयच घ्यायचा नाही. स्वामी समर्थ म्हणतात निर्णय न घेणारी माणसं जीवनात यशस्वी होत बस. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.